महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही, सॉरी महाआघाडीचं सरकार आलं नाही बिहारमध्ये, तर पुन्हा एकदा राहुल गांधींच्या नेतृत्वाचा मुद्दा येतोच चर्चेला. म्हणजे जे हरियाणामध्ये थोडक्यात त्यांचं सरकार गेलं, महाराष्ट्रात त्यांना जमलं नाही, मग बिहारमध्ये पण तसं जर झालं तर त्यांच्या नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येणार. बिहारमध्ये जर महागठबंधन म्हणजे राहुल गांधी आणि तेजस्वी यांच्या आघाडीला यश मिळालं आणि सरकार आलं तर ऑब्व्हियसली राहुल गांधी मतचोरीचे आरोप खरे आहेत हेच म्हणत नसतील काँग्रेसचे प्रवक्ते आणि राहुल गांधी सुद्धा, आणि त्यात काही गैर नाही. पण आत्ता मी पुन्हा म्हणतोय की भारतीय जनता पक्षाने नितीश कुमारांना मुख्यमंत्री करू असं सांगितलेलं नाही निसंदिग्धपणे आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत. त्यामुळे नितीश कुमारांच्या ज्या काही जागा येतील त्या घेऊन ते जर तेजस्वी यादवांच्याच बरोबर गेले तर काय, म्हणजे मी राजकारणात कुठल्याही शक्यता नाकारता येत नाही. पलटी मारू शकतात ते. नाही, या गोष्टीवर मी बोलतोय अशासाठी की या प्रत्येक गोष्टीमध्ये अलायन्स करताना हे लोक आपापला फायदा बघतात, सगळे लोक, सगळे पक्ष. म्हणजे अजित पवारांना बरोबर येताना भारतीय जनता पक्षाकडे काय नैतिकता आहे का असं विचारल्यावर ते म्हणतात आज शक्यच नाही आम्हाला त्याशिवाय सरकार बनवणं. उद्धव ठाकरेंनी बिट्रे केलं म्हणून आम्ही त्यांना बिट्रे करतोय, आम्ही पक्ष फोडलाय शिवसेना, म्हणजे ते म्हणत नाहीत ऑन रेकॉर्ड पण फोडलाच त्यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदेना बाजूला काढलं. त्याच पद्धतीने आज जे चौधरी आघाडीवर आहेत आणि जे उपमुख्यमंत्री आहेत ते मूळ कुठले आहेत, ते RJDचे आहेत, मग जनता दलात गेलेत आणि आता भाजप आहेत. म्हणजे मूळ भाजपचे लोक कमी आहेत. ही अवस्था काँग्रेसची युपीत जशी कमकुवत झालेत तसे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव देतील तेवढी तिकीटं काँग्रेसला घ्यावी लागायची, तीच अवस्था काही प्रमाणात भाजपची आत्ता आहे आणि म्हणूनच ते जास्ती व्हल्नरेबल आहेत. म्हणजे जर नितीश कुमार पुन्हा मला कुठेतरी, म्हणजे हे काही होईल असं मी म्हणत नाहीये पण मी एक शक्यता व्यक्त करतोय, नितीश कुमार जर तेजस्वी यादवांच्या बरोबर गेले तर काय होईल, तर ते मुख्यमंत्री होऊ शकतील. थांबा पुढे त्याच्यामधनं कदाचित केंद्राच्या सरकारलाही सुरुंग लागू शकतो, कारण त्यांचे 12 खासदार आहेत आणि तिकडे चंद्राबाबू पण बसलेले आहेत पाठिंबा काढायला. 240चं सरकार आहे. त्यामुळे मी ही फक्त शक्यता आता व्यक्त करतोय, असं होईल असं नाही. NDA स्ट्रॉंगली आली सत्तेवर तर ठीक आहे, जे काय निवडणुकीचं व्हायचं ते होईल. पण ह्याच्यामध्ये बिहारच्या निवडणुकीला महत्त्व का आहे, तर या सगळ्या शक्यता त्यात सन्निहित आहेत म्हणून याला महत्त्व आहे आणि यातलं काहीही होऊ शकतं. म्हणून पुन्हा म्हणतोय काही अगदी बरोबर. हाच मुद्दा घेऊन मी नवनाथजी तुमच्याकडे येतो. म्हणजे भाजपला बिहारमध्ये देखील कुबड्यांची गरज आहेच. निश्चितपणे काय भाजप NDA म्हणून लढते, भाजप करायला पाहिजे की नितीश कुमारांचं नाव मुळात जाहीर का नाही केलं तुम्ही मुख्यमंत्री म्हणून, तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये इनिबिशन्स आहेत का? नाही शैलेंद्र सर आता केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल त्यानंतर निश्चित होईल. आता आम्ही नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्येच निवडणूक लढलेली आहे. दोघांनी 101 जागा अशा समान पातळीवर 50-50 पातळीवर आता लढलेल्या आहेत. 12-1 वाजेपर्यंत निकाल येऊ द्या, त्याच्यानंतर केंद्रीय पार्लमेंटची बैठक होईल, त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. आजपर्यंत आम्ही नितीश कुमारजी यांच्या सोबत आहोत, नितीश कुमारजी आमच्या सोबत आहेत. त्यांच्यामध्ये कुठेही आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका. दिल्लीमध्ये आणि बिहारमध्ये देखील ताकदीनं आम्ही दोघे मिळून सरकार स्थापन करू. सर बिहारमध्ये देखील आम्ही दोघे मिळून सरकार स्थापन करू, तिथे कुठेही गोंधळ होणार नाही. ज्या पद्धतीनं भांडण इंडिया अलायन्स मध्ये झाले होतं, तुम्हाला आठवत असेल तर अनेक उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये उभं करण्याचं काम इंडिया अलायन्सच्या लोकांनी केलं होतं, तसं बिहारमध्ये झालं नाही. बिहारमध्ये आम्ही आणि नितीश कुमारजी, पासवान हे एकत्रित बसून आम्ही निवडणूक लढलेली आहे आणि आता देखील एकत्रित आम्ही सामोरं जाणार आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही वाद होणार नाही, कुठेही भांडण होणार नाही. 12 वाजेपर्यंत वाट बघा. इंडिया अलायन्सचे 12 वाजलेले असतील आणि पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताचं सरकार बिहारमध्ये आलेलं असेल. हे जंगलराज ज्या पद्धतीनं लालू प्रसाद यादव यांच्या पार्टीनं बिहारमध्ये माजवलेलं होतं, ते जंगलराज संपवण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये नितीश कुमारजी आणि भारतीय जनता पार्टीने मिळून केलेलं आहे. आता उरलं थोडं काही जंगलराज आहे ते संपवण्यासाठी बिहार. अगदीच नवनाथजी तुम्हाला मी थांबवतो, कारण गाडेजींना बोलायचं. बोलू नका, तुम्हाला मी कायम पुराव्यानिशी बोलत असतो आणि तुम्हाला ते तुम्ही जे काही स्क्रिप्ट लिहून आलात त्याच्या पलीकडे बाहेर वास्तव बघा. तुम्ही जे जंगलराज म्हणताय ते जंगलराज तुमच्याच काळामध्ये होतं. पूर्णियाची विचक्राफ्टची घटना असेल, त्यानंतर मर्डरची लाट जी आलेली होती, 17 दिवसामध्ये 51 हत्या झाल्याची नोंद तुमच्याच सरकारमधली, अगदी या वर्षातलं मी तुम्हाला सांगतोय. त्याचबरोबर जमिनीच्या वादामुळे झालेल्या हत्या असतील, जातीय वादामुळे झालेल्या हत्या असतील, तुम्हाला कुठल्या भागामध्ये सीमांचल असेल, मिथिलांचल असेल किंवा जिल्हानिहाय अगदी राजधानीपर्यंत
अशा किती घटना देऊ? आणि घरचा आहेर म्हणून तुमच्या एनडीए मधले जे पासवान आहेत ते स्वतः म्हणतायत की कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. मग जंगलराज स्वतः तुमच्या सरकारमध्ये आहे आणि तुम्ही येतं महाराष्ट्राची दिशाभूल करताय. हे करू नका. जंगलराज हे नितीश कुमार आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये बिहारमध्ये होतं आणि बिहारची राख रांगोळी करण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की बिहारच्या लोकांनी याच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे. पण तुम्ही गुन्हेगारी जी वाढवली त्या गुन्हेगारीला तुम्ही मंगलराज म्हणत असाल तर ही तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे नवनाथजी.